बारामतीनंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने दमदार मुसंडी मारली आणि पहिल्यांदाच पालिकेत भाजपचा महापौर झाला। चहोर्ली गावचे रहिवासी असलेले शेतकरी कुटुंबातले नितीन काळजे भाजपचे पहिले महापौर झाले। त्यातच ते पहिले अविवाहित महापौर ठरलेत। या महापौरांचा दिवस नेमका कसा होता बघूया। पिंपरी चिंचवडला लाभलेले नवे महापौर नितीन काळजे हे देवाच्या आळंदीच्या कुशीत वसलेलं चरोली गावचे आहेत। चरोली गावातल्या काळजे वस्तीवरती नितीन काळजे हे या ठिकाणी राहतात। शेतकरी कुटुंबातील नितीन काळजे असल्यामुळं त्यांचा दिनक्रम नेमका कसा असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे आणि आज आपण या रिपोर्टमधून तेच पाहणार आहोत की नितीन काळजे यांचा दिनक्रम नेमका कसा असतो। चारही बाजूने शेती आणि यामध्ये नवनिर्वाचित महापौरांचं हे छोटेखानी घर। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीन काळजेंचा दिनक्रम शेतीतल्या फेरफटक्यापासून सुरू होतो। यानंतर लोकांच्या भेटीगाठी होतात आणि मग प्रभागातल्या कामांची सुरुवात। मात्र महापौरपद मिळाल्यामुळे यामध्ये बदल होणार आहे। भाजपचे पहिले आणि शहराचे पहिले अविवाहित असे दोन इतिहास घडवणारे नितीन काळजे हे आपल्या आता सोबत आहेत। त्यांचा दिवसाचा दिनक्रम काय आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर काय नेमका तुमचा दिनक्रम असतो आणि आजचा दिनक्रम हा नेमका कसा असणार आहे? रोज सकाळी लवकर उठून प्रथमतः मी कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर आमचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे त्यांचं दर्शन घेऊन नंतर आपल्या टू व्हीलर गाडीने प्रभागात एक राऊंड मारून सकाळच्या पारी काही समजा दशक्रिया वगैरे काय दुसरे कुठले कार्यक्रम असतील ते 10 वाजेपर्यंत करून 10च्या नंतर 10 ते 12 मी ह्या वेळेत माझं ऑफिस आहे गावामध्ये याच्यामध्ये गावठाणामध्ये ऑफिस आहे। त्या ऑफिसला बसणे नागरिकांच्या काय ज्या अडचणी असतील त्या समजून घेणे त्याच्यावरती जे प्रॉब्लेम असते त्याचे सॉल्व्ह करणे अशा प्रकारे मी तिथून नंतर 10च्या नंतर 12 नंतर आपल्या प्रभागात अधिकाऱ्यांना घेऊन कुठं जागेवर परिस्थिती पाहून जिथं समोर बोलून त्या कामांची पाहणी करणे कुठपर्यंत आलाय पाठपुरावा करणे अशा पद्धतीने सकाळी 12 नंतर दुपारी हे काम करत असतो। नगरसेवक असताना नितीन काळजे दुचाकीवर प्रभागाचा फेरफटका मारत होते, कामांची पाहणी करत होते। आता महापौर झाल्यामुळे ही लाल दिव्याची गाडी त्यांना मिळाली आहे। साहजिकच आहे आज आपण महापौरच्या गाडीत फिरतोय त्यामुळे त्याचा थोडा वेगळा आनंद असेलच कामाच्या निमित्ताने। पण यापूर्वी मी ज्यावेळेस नगरसेवक होतो आणि वार्डात ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस प्रथम माझ्या ॲक्टिवा गाडीवरती मी सर्व प्रभागामध्ये कुठं काम चाललं असेल सकाळी कुठं काय पाणी नाही आलं कुठं बऱ्याचशा ज्या समस्या असतील ड्रेनेज जाम झालं ह्या टू व्हीलरवरती मी माझ्या ॲक्टिवा गाडीवरती मी सगळीकडे जाऊन तो पाहत असे। कुठेही थांबलं तरी आता बरेचसे लोक जवळ येतात फोटो काढणे शुभेच्छा देणे त्यामुळं आता थोडं अवघड जाईल तरी पण मी माझ्या प्रभागामध्ये शक्यतो सकाळी टू व्हीलरवर फिरण्याचाच मानस राहील माझा। आधी फक्त प्रभागाचं प्रतिनिधित्व करणारे नितीन काळजे आता शहराचं प्रतिनिधित्व करतायत। कामाचा व्याप वाढलाय, नवीन समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाचाही प्रश्न मोठा आहे। सुरुवातीला खुर्चीवर बसण्याचं स्वप्न कधी पाहिलं होतं का? आता काम करत असताना ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस आपण थोडं की पुढच्या संधीची तर एक वाट पाहतच असतो की काम करताना आपल्याला पण असं मनाचं वाटतं की कधीतरी आपण हे चान्स मिळू शकतो आपल्याला काम करता करता। समाविष्ट गावाचे तुम्ही एक महापौर पहिल्यांदाच या ठिकाणी झालेला आहात तर त्या संदर्भातली पहिली बैठक आज होती, नेमकी काय चर्चा झाली आणि कशा पद्धतीने तुम्ही समाविष्ट गावांना न्याय देणार आहात? समाविष्ट आता गाव जुन्या शहराचा समतोल राखून समाविष्ट गावांचा विकास करणार, असं नाही की बाबा फक्त की बाबा समाविष्ट गावांचा विचार करणार। शहराचा प्रथम नागरिक असल्यामुळं जुन्या भागाला योग्य ते बजेट देण्याचा प्रयत्न करून नवीन भागाला जास्त कसं डेव्हलप करता येईल आणि जसं बाबा आपल्या सगळा ग्रामीण भाग कसा सुधारता येईल ह्या दृष्टीने मी प्रयत्न करणार। निश्चितपणे समाविष्ट गावासह या ठिकाणी पूर्ण शहराचा जो विकास आहे तो विकास साधण्याचा ध्येय या ठिकाणी नितीन काळजे यांनी बांधलेला आहे। कॅमेरामन तुषार नानावरे सह नाजिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।